गौरी, मी तुला काहीतरी विचारतोय. काही नाही, छान आहे सगळं. अगं पण तुझ्या चेहऱ्यावरनं तसं वाटत नाहीये. खरं म्हणजे अशा मंगल वातावरणामध्ये तुझा चेहरा प्रसन्न असायला हवा नाही, पण तुझा चेहरा तर पडलेला दिसतोय. काही नाही बाबा, मी जरा आलेच. हा, काकू घ्या सरबत घ्या. नाही, थांबते मी. सौरभ आणि त्याच्या घरचे येत आहेत ना. अहो असं काय करताय? हे बघा, आज तुम्ही इथे आमचे पाहुणे आहात. गोखले कुटुंबीय आले ना की मी त्यांना सुद्धा सर्व करणार आहे. घ्या घ्या, तुम्ही घ्या सरबत घ्या. हो. अखेर गौरी, तुझ्या आणि सौरभच्या लग्नाची बोलणी करण्याचा दिवस उजाडला. खर तर तू या प्रसंगी खूप आनंदात असायला हवं. तुला दुःख नेमकं कशाचं होतंय? आपलं माहेर कायमचं सुटणार याचा. पण तो दिवस तर खूप लांबचा आहे. पाठवणीच्या दिवशी हवं तर मनसोक्त रडून घे. आणि तुझं सासर बाहेरपासून थोडंच लांब आहे. नशीबवान आहेस तू, सासर आणि माहेर एकाच गावात आहे. आणि याही पलीकडे जाऊन तुला कशाचं वाईट वाटत असेल, दुःख होत असेल, तर ते आत्ता थोडंसं बाजूला ठेव आणि या कार्यक्रमात सहभागी हो. कारण या सगळ्याला तुझी संमती गृहीत धरण्यात आलेली आहे. लवकर चल, नाहीतर आता तुझी आई येईल आणि नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडेल. चल. या आलीच गौरी, तिलाच विचारू ना. गौरीला काही आवडलेली दिसत नाहीये सजावट. नाही नाही, आवडली ना तिला, आवडली. काय झालं, घरातनं निघताना तब्येत जरा बरी नव्हती तिची, म्हणून काही बोलत नाहीये. काकू, आता तुम्ही खरंच लाजवताय मला. अहो केवढं कौतुक कराल. आय एम सॉरी. मी ना तुम्हाला खरंच खूप बोललो, गौरीचाही अपमान केला. मला कळतंय की माझं चुकलं, पण मी ना हे काही मुद्दाम नाही हो केलं. मला राग आला होता आणि रागाच्या भरात मी सगळं बोलून गेलो. आणि आता तर मला हे कळतंय की माझं खरंच चुकलं. मी ना रागावर नियंत्रण ठेवायला हवं होतं, स्वतःला शांत करायला हवं होतं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.